काय झालं अनुप्रियाच्या नोकरीचं? रेडिओ स्टेशनला गेली का ती? गेली. जॉब मिळेल ना तिला? 100%. आणि म्हणजे आपल्यालाच गरज आहे ना. तिला जर जॉब मिळाला तर आपल्यासाठी बरं आहे ते. हा, आपल्यासाठी चांगलंच आहे. एकदाची कटकट जाईल रे तिची. जेकेचं पण काहीतरी करावं लागेल अवी. काल त्याने परत डाऊट घेतला माझ्यावर. अरे म्हणजे आपण एकत्र होतो ना, तेव्हा त्याने मला कॉल ट्राय केला. तेव्हा माझा फोन स्विच ऑफ होता आणि नेमकं त्याच वेळेस त्या निवेदिताने मला कॉल केला. माझा फोन नाही लागला, मग जेकेला कॉल केला. बरं झालं सांभाळून घेतलं. काय एक एक मित्र भेटलेत ना, खरंच स्वतःच माती खातात, नंतर स्वतःच सावरतात. पण असं किती दिवस आवरणार आहेत हे सगळे आपल्याला? काही ना काहीतरी करावं लागेल अवी. आता पण मी जेकेशी बोलायला त्याच्या केबिन मध्ये गेले होते, पण जेके नाहीये केबिन मध्ये. कुठे गेलाय काय माहिती. वहिनी, सर तुम्ही इथे? तुमचा इंटरव्ह्यू आहे कळलं होतं मला, म्हणून तुम्हाला भेटायला इथेच आलो. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. इथे बसून बोललं तर चालेल? हो या ना प्लीज. वहिनी, आधी मला सांगा तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला? सर खूप छान झाला. देव करू आणि मला तो जॉब मिळू देत. अहो, तुम्हालाच मिळणार जॉब, 100% तुम्हाला मिळणार. पण मला एक विचारायचं होतं, म्हणजे पाटकरांनी तुम्हाला परमिशन कशी दिली? डोंट गेट मी रॉंग, पण ते ऑर्थोडॉक्स वाटतात, म्हणजे मी जेवढं त्यांना आत्ता पाहिलंय त्यावरून. सर तुम्ही बरोबर बोलला. ते थोडे स्ट्रिक्ट आहेत. थोडे नाही, जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत, पण ते प्रेम आहे हो त्यांचं. आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर मला परवानगी दिली आणि अगदी आनंदाने परवानगी दिली या जॉबसाठी. सर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना, बोला ना मग. वहिनी, तुम्हाला खूप विचित्र वाटलं असेल ना मी तुम्हाला अचानक इथे येऊन भेटलो. पण खरं सांगू का, तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाहीये मला. कारण विषय खूप नाजूक आहे, त्यामुळे जरा टेन्शन आलंय. सर तुमच्या समोर अनुप्रिया बसली आणि तुम्ही बहीण मानता ना मला. मग कसलीही शंका कुशंका न ठेवता बोला. अगदी मनमोकळेपणाने बोला. वहिनी, तुमच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही, पण पाटकर आणि शनया यांचं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे असं मला वाटतं. सर कशावरून वाटलं तुम्हाला असं? त्या दोघांच्या वागण्यावरून. दोघांचं वागणं गरजेपेक्षा जास्त मोकळं आहे. म्हणजे शनया तुम्हाला भेटल्यापासून पाटकरांना खूप फेवर करते. म्हणजे काम देतीये, गाडी विकत घेऊन दिली बड्डेला, नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पाटकरांची मेहनत नाही असं नाही म्हणत मी, त्यांची मेहनत ही आहेच, पण इतकी प्रोग्रेस फेवर शिवाय नाही होऊ शकत. म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा शनया कुठेतरी दुसरीकडे राहिली आहे आणि ती आठवडाभर. खरं सांगायचं तर शनया माणूस गाणी आहे. बरं, त्याच्या आधी सुद्धा ती काही ना काही कारण काढून तुमच्याकडे येत होती. आणि हे सगळं तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आणि शिवाय वहिनी माझ्या हेही लक्षात आलंय
की आपल्याशी खोटं बोलून हे बाहेर भेटतं.